नागपुर में ही नहीं बल्कि विदर्भ, मध्य प्रदेश, छत्तीसगढ़ और आसपास के राज्यों के श्रद्धालुओं की आस्था का प्रमुख केंद्र माने जाने वाले गणेश टेकरी मंदिर में विराजमान गणपति बप्पा के श्रृंगार में अधिक मास के अवसर पर विशेष भव्यता जुड़ गई है। मंदिर में बप्पा के 750 किलोग्राम चांदी के सिंहासन पर 500 ग्राम सोने का आकर्षक सजावटी आवरण चढ़ाया गया है। अधिक मास की संकष्टी चतुर्थी के शुभ अवसर पर गणेश टेकरी मंदिर ट्रस्ट ने श्रद्धालुओं को यह विशेष भेंट देकर सुखद आश्चर्य दिया। मंदिर के ट्रस्टी दिलीप सहकार ने बताया कि पिछले 4 वर्षों से मंदिर के जीर्णोद्धार का कार्य चल रहा है, जबकि पिछले 6 महीने से गर्भगृह के विकास का कार्य जारी है। उन्होंने कहा कि बप्पा के लिए तैयार किया गया यह स्वर्ण सिंहासन केवल एक कलात्मक रचना नहीं, बल्कि लाखों श्रद्धालुओं की अटूट आस्था और समर्पण का प्रतीक है। लगभग 6 फीट ऊंचा और 10 फीट चौड़ा यह भव्य सिंहासन मंदिर के गर्भगृह की शोभा और अधिक बढ़ा रहा है। विशेष बात यह है कि सिंहासन का निर्माण किसी बड़े उद्योगपति या एकल दानदाता के सहयोग से नहीं किया गया। यह पूरी तरह से गणेश भक्तों द्वारा श्रद्धापूर्वक दिए गए दान और योगदान से तैयार किया गया है। अधिक मास के दौरान बप्पा के इस दिव्य और भव्य स्वरूप के दर्शन के लिए बड़ी संख्या में श्रद्धालु मंदिर पहुंच रहे हैं। संकटी चतुर्थी असल्या कारणाने आणि आम्ही जवळजवळ 6 महिने झाले आम्ही चांदीचं काम करून राहिलो आहे। चांदीचं काम झालेलं होतं, त्याच्यानंतर आम्हाला सोन्याचा त्या आपल्या सिंहासनावर सोन्याचा मलबा चढवायचा होता। ते आमचं काल पूर्ण झालेलं आहे। जवळजवळ 500 ग्राम आपण सोनं त्याचा मलबा त्या सिंहासनावर चढवलेला आहे। सोबत रिद्धी सिद्धी पण आहे। हे काम काल पर्यंत चालत होतं। अजूनपर्यंत कामं सुरू म्हणजे होत ते आम्ही चतुर्थीच्या आणि अधिक मासाच्या चतुर्थीचा एक मुहूर्त पाहून काल आम्ही त्याला ते स्थापन केलं आणि या सगळ्या गोष्टीला म्हणा किंवा सहकार्याला याला जे काही आज सौंदर्यीकरण होऊन राहिलं हे सगळं भक्तांच्या याच्यामुळे आणि कमिटीच्या सहकार्याने म्हणा आणखी त्यांच्या प्रयत्नांनी हे एवढं मोठं काम जवळजवळ झालेलं आहे। आजची तारीख आज मुद्दाम आज चतुर्थी असल्यामुळे आम्ही आज अजून तसंही आम्ही हे लोकार्पण केलं नाही। आम्ही अधिक त्याला एक व्यवस्थित आपण लोकार्पण आम्ही करू। आज फक्त ते चतुर्थी असल्यामुळे आपण काल झालं ते तयार आणि आज आपण जाऊन लोकांना थोडंसं चतुर्थी आहे म्हणून आपण ते ठेवण्यात आलं आणि आपण थोडीशी छोटीशी निवड दिली की हे करायचं असं आहे। बाकी सोनं चांदी पूर्ण जे आज ते तुम्हाला गर्भगृह पूर्ण दिसतं देवासमोर पूर्ण ते पूर्ण चांदीचं झालेलं आहे। जवळजवळ 6 ते 7 महिने झाले त्याला काम करता तुमचे एक खामगावचे विश्वकर्मा सिल्वर हाऊस म्हणून आहे, त्यांनी हे सगळं तयार केलेलं आहे। जवळजवळ 700 साडेसातशे किलो चांदी लागलेली आहे। लाकडावर पूर्ण तुमचं सागवान याच्यावर झालेलं आहे। सागवानचं लाकूड त्याच्यावर चांदीचं केलेली आहे त्याच्या आणि तेवढा जो पोर्शन जो होता हे चांदीचं झाल्यानंतर आम्हाला एक सोन्याचा आमची जुनी आमची भक्तांची याची सगळ्यांची इच्छा होती की सोन्याचा एक सिंहासन झालं पाहिजे। आपण तिथे कालपर्यंत ते चाललं सोन्याचं काम। काल रात्री आम्ही ते सगळं फिक्सिंग केलं आणि आज आम्ही भक्तांसाठी दर्शनासाठी ठेवलेलं आहे।